सत्य स्वीकारा आणि निवडणुका रद्द करा. व्हीव्हीपॅट नसेल तर बॅलेटवर निवडणुका घ्या. उद्धव ठाकरेंची बैठकीमध्ये मागणी. महाराष्ट्राची जनता महायुतीच्या पाठीशी. आम्ही निवडून आल्यानंतर विरोधक पुन्हा आयोगावर आरोप करणार. मुख्यमंत्री फडणवीसांचा मवियाला खोचक टोला. सत्ताधाऱ्यांना टोले लगावताना राज ठाकरेंकडून अजित पवारांची मिमिक्रीमुळे अंगाला भोकं पडत नाहीत. मी कामाचा माणूस, काम करत राहणार. अजित पवारांचा राज ठाकरेंना टोला. कुणाकडे काय मागणी करावी याची विरोधकांना कल्पना नाही. शरद पवारांच्या लक्षात आल्यामुळे ते बैठकीला गेले नाहीत. पवारांच्या अनुपस्थितीवरून मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला. पाऊस आला की बेडकं बाहेर येतात. विरोधकांचंही तसंच झालंय. आयोगाला भेटायला वेळ, पण शेतकऱ्यांच्या बांधावर जायला वेळ नाही. सर्वपक्षीय शिष्टमंडळाच्या भेटीवरून प्रवीण दरेकरांची टीका. इतके कन्फ्यूज विरोधक मी पाहिलेले नाही. विरोधकांना काय मागणी करावी हेच कळत नाही. सर्वपक्षीय शिष्टमंडळाच्या भेटीवरून मुख्यमंत्री फडणवीसांची टीका. विरोधकांना निवडणुका जिंकण्याची खात्री नाही. निवडणुकीमध्ये पराभव झाल्यावर आयोगाला दोष देतात. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची टीका. महायुतीच्या 232 जागा जिंकूनही महाराष्ट्रामध्ये सन्नाटा होता. मोठ्या विजयानंतरही शांतता. हे कसले द्योतक. राज ठाकरेंची टीका. सन्नाटा त्यांच्याकडे, आमच्याकडे नाही. शिंदेंचं प्रत्युत्तर. पालकमंत्रीपद असलेल्या जिल्ह्यातही भाजपकडून मंत्र्यांना सक्रिय होण्याच्या सूचना. आगामी निवडणुकीमध्ये यश मिळवण्यासाठी ग्राउंड स्ट्रॅटेजी करण्यास भाजपकडून सुरुवात. देवांग दवे हा भाजपचा माणूस आहे. तो निवडणूक आयोगाचा मीडिया हाताळतो. त्याची चौकशी करा. विजय वडेट्टीवारांची मागणी. माझ्यावर झालेल्या आरोपांना मी किंमत देत नाही. देवांग दवेंचं प्रत्युत्तर. सरकारकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळी यादी मदत देण्यास सुरुवात. काही जिल्ह्यामध्ये 480 कोटी रुपये वाटपास मंजुरी. ऑगस्ट आणि सप्टेंबरमधील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर मदत. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये बिबट्यांच्या हल्ल्यासंदर्भात बैठक. वनताराकडे काही बिबटे देण्याचा बैठकीमध्ये प्रस्ताव. अजित पवारांची माहिती. नक्षलवादाचा सर्वाधिक प्रभाव असलेल्या जिल्ह्यांची संख्या 6 वरून 3 वर. पुढील वर्षापर्यंत पूर्ण नक्षलवाद संपवणार. गृहमंत्री अमित शहांकडून विश्वास व्यक्त. युती धर्म तोडाल तर आमच्याकडेही मोठी यादी तयार. माजी नगरसेवकांच्या पक्षप्रवेशावरून शिवसेनेचे आमदार बालाजी विणेकरांचा भाजपला इशारा. राज्यात 13 जिल्ह्यांना येलो अलर्ट. मुंबईमध्ये आजपासून 3 दिवस सरींचा अंदाज. सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूरसह सोलापूरला पावसाचा अंदाज.